डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आज चौकशी होणार आहे आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे आज पुण्यामधल्या घडामोडीकडे लक्ष असेल। डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आज चौकशी होणार आहे। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना आज नोटीस पाठवणार आहेत आणि पुणे पोलिसांकडून डॉक्टर घैसास यांची आज चौकशी होणार आहे। त्या पुण्यामधल्या या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपले लक्ष आहे। सुश्रुत घैसास यांची आज चौकशी होणार आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर थेट जोडले गेलेत पुण्यामधून। निलेश, आज महत्त्वाची घडामोड पुण्यामधली ती म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। काय नेमक्या आजच्या या संदर्भातल्या घडामोडी असणार आहेत? खरं तर अनुपमा, जी गर्भवती महिला होती तिचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये जवळपास 26 दिवसानंतर पहिला गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे तो डॉक्टर घैसास जे आहेत की जे सुरुवातीपासूनच गर्भवतीचा ट्रीटमेंट करत होती आणि या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा केल्याचा जो आरोप जो आहे किंवा जो ससूनचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता 106 ए नुसार हा गुन्हा दाखल करणार आहेत। याच्यामध्ये अटकची तरतूद नाही आहे। मात्र त्याच्यासाठी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस जे आहेत त्यांना डॉक्टर घैसास आहेत त्यांना नोटीस आज बजावण्यात आहे आणि त्यांना आज चौकशीसाठी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये बोलवतील। कदाचित जबाबसुद्धा त्यांचा घेण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर घैसास यांचा नेमका रोल काय होता, त्यांनी रुग्णांना सुरुवातीला कशी ट्रीटमेंट दिली, नेमकं काय बोलणं झालं आणि मृत्यूनंतरचं त्यांच्या नातेवाईकांसोबतचा जे संभाषण होतं किंवा ज्यावेळेस त्यांना पेमेंट मागण्यात आलं होतं, डिपॉझिट मागण्यात आलं होतं, त्यावेळेस नेमकी काय संभाषण झालं होतं या सगळ्याचा पुन्हा एकदा पुणे पोलीस जे आहेत ते चौकशी करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज डॉक्टर घैसास आहेत त्यांना नोटीस बोलवून आज पुन्हा एकदा त्यांची चौकशी होणार आहे। निलेश, एका मिनिटासाठी थांबवते। या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्याकडे आली आहे पुण्यामधून। या संदर्भातली तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामधली एक महत्त्वाची घडामोड पुढे येते। तनिषा भिसे प्रकरणामध्ये सरकारकडून कारवाईचा आता बडगा उगारण्यात आलेला आहे आणि अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। डॉक्टर घैसास दीनानाथ रुग्णालयावर कारवाई आता होणार आहे आणि अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। तनिषा भिसे प्रकरणामध्ये सरकारकडून हा कारवाईचा आता बडगा उगारला जातोय। राज्य सरकार प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करणार आहे। विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळते। डॉक्टर घैसास तसंच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आता कारवाईची कुऱ्हाड असणार आहे। त्यामुळे काय नेमकी कारवाई होतीये याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, या क्षणाची अपडेट माहिती, सरकारला जे वेगवेगळे अहवाल प्राप्त झालेत या अहवालानुसार आता वेगवेगळी कारवाई होणार आहे। डॉक्टर घैसास असू देत, मंगेशकर हॉस्पिटल असू देत, काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? नक्कीच खरं तर कारवाईला सुरुवात झाली असं म्हणता येईल। कारण तर या प्रकरणामध्ये जवळपास शासनाच्या 4 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि या 4ही समितीने वेगवेगळे अहवाल दिले होते। प्रामुख्याने राज्य शासनाची एक अहवाल समिती होती, धर्मादाय आयुक्तांची एक समिती होती, ससूनची एक समिती होती आणि पुणे पोलिसांची होती। या सगळ्यांच्या अहवालानुसार आता जे महाराष्ट्र शासन आहे किंवा आरोग्य विभाग आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करणार असल्याचं सूत्रांची माहिती मिळते। खरं तर या प्रकरणामध्ये जे 4 दवाखाने घटनेच्या वेळेस जे फिरण्यात आले होते, ज्या ठिकाणी रुग्णाला नेण्यात आलं होतं त्या रुग्णालयांची किंवा या ठिकाणची जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। कदाचित या प्रकरणामध्ये निलेश, या संदर्भातल्या मुंबईतून घडामोडी जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेलेत। आपण ओम कडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। ओम, सरकार आता कारवाईचा बडगा उगारतेय आणि वेगवेगळे जे अहवाल प्राप्त झाले, 4 वेगवेगळे अहवाल, त्यानुसार सगळी कारवाई होणार असल्याचं कळतंय। काय नेमकी या संदर्भातले तुमच्याकडे अपडेट आहेत? अगदी अनुपमा, खरं तर राज्य सरकार या प्रकरणात आक्रमक झालंय। 4 अहवाल ज्याचा उल्लेख तुम्ही देखील केलात, त्या वेगवेगळ्या अहवालाच्या अनुसार आता कारवाई होणार आहे। मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार आहे। त्यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागाने जी चौकशी केली आहे त्यानुसार पुणे पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी देखील अहवाल देण्यात आलाय। सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काही समिती आहे त्या माध्यमातून डॉक्टर घैसास आणि ते जे काही कर्मचारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे। एकंदरच मुंबई पब्लिक ट्रस्ट जो एक कायदा आहे त्यानुसार विधी व न्याय विभागानं सुद्धा धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत कारवाई करण्यासाठी प्रोसिजर सुरू केलेली आहे। यासोबतच मंगेशकर रुग्णालयात 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। यामध्ये
प्रत्येकी 5 लाखांच्या 2 FD ज्या मुलीचा जन्म झालाय त्यांना व्याजासह ही रक्कम देण्यात येणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या संदर्भात मुलींच्या उपचाराचा खर्च देखील आपण उचलणार असं सांगितलं. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मादाय रुग्णालय व्यवस्थेमध्ये मोठे बदल या निमित्तानं होणार आहेत. यामध्ये ही माहिती आपल्याला सूत्रांनी दिली त्यानुसार धर्मादाय रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्णतः ऑनलाईन ठेवावी लागणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री कक्षातून या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग होणार आहे. कोणत्याही रुग्णाला धर्मादाय रुग्णालयात येणाऱ्यांना एकही रुग्णाला ऍडव्हान्स पेमेंट मागता येणार नाहीये. ठीक, अनेक नियम खरं तर या घटनेमुळे आता बदलले जाणार आहेत आणि म्हणूनच हा जो निर्णय आहे आणि सरकार नेमकं काय कारवाई करत आहे हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओम, जरूर या सर्व घडामोडींवर मुंबईमध्ये लक्ष ठेवून राहा. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी पुण्यातून निलेश करमरे आपल्याबरोबर होते. निलेश, पुण्यातल्या घडामोडींसंदर्भात ताजी माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेतलं. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.